Hello everyone. First of all, welcome to the very first lecture of Navdisha Banking Academy. I am Akshay, currently working as an associate in State Bank of India. Without wasting a single moment, I think we should start the lecture. ठीक आहे. कारण बाकी इंट्रोडक्शन त्यानंतर तुमच्या सगळ्यांसोबत इंटरॅक्शन या सगळ्या गोष्टी चालूच राहतील. बाकी माझी जर्नी तर मी सगळी शेअर करणारच आहे. पुढच्या काही लेक्चरमध्ये मी सांगून देईन ती जर्नी एका लेक्चरमध्ये. पण सगळ्यात महत्वाचं जे मला गोष्टी वाटतात, ज्या आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस करणं खूप गरजेचं आहे, त्या गोष्टींना आपण लगेच सुरुवात करू. ठीक आहे. म्हणजे मी विचार करत होतो की पहिलं लेक्चर नेमकं आपण काय घ्यावं. ठीक आहे. की आपण सुरुवातच करावी क्वांट एलारचं एखादं लेक्चर स्टार्ट करावं डिरेक्ट, किंवा मग आपण असं काहीतरी पहिलं लेक्चर फक्त असं ओरिएंटेशन क्लास घ्यावा आणि स्टुडंट्सला मोटिवेट करता येईल असं काहीतरी घ्यावं पहिलं लेक्चरमध्ये. अशा दोन तीन चॉईसेस माझ्या समोर होत्या, पण ऍट द सेम टाइम माझ्या डोक्यात एक थॉट आला की यार, आपण जेव्हा प्रिपरेशन करत होतो किंवा आपण जेव्हा शिफ्ट झालो होतो बीएससी मायक्रोबायोलॉजी करता करता इकडे बँकिंग करण्याचा डिसिजन जेव्हा आपण घेतला होता, तेव्हा आपल्या डोक्यात काय प्रश्न होते, नेमकं आपल्या समोर काय चॅलेंजेस होते, सिच्युएशन्स होत्या. त्या सगळ्या सिच्युएशन्स आज तुमच्या समोर पण असणारच आहे. मग त्याच डिस्कस करून त्याच्यावरची सोल्युशन्स किंवा नेमकं काय रियालिटी काय आहे, ह्या गोष्टी तुमच्या समोर जर ठेवता आल्या ना, तर ते मला असं वाटतं जास्त बेटर राहील. ठीक आहे. बाकी मी या लेक्चरमध्ये काही स्लाइड्स ठेवल्यात, जसं की आता नेमकं कोणकोणत्या एक्झाम्स असणार आहेत, तुम्ही या एका बँकिंगच्या अकाउंट येणार इंग्लिशच्या सिलेबसच्या बेसिसवर कोणकोणत्या एक्झाम देऊ शकता, त्यानंतर फायदे काय आहेत बँकिंग करण्याचे, किंवा मग कोणी करायला पाहिजे बँकिंग, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन असणार आहे आजच्या या सेशनचा. किंवा मग याच्या व्यतिरिक्त आपण नेमकं प्रिपरेशन कसं करणार आहोत, आपलं टाइम टेबल काय असणार आहे, ह्या स्लाइड्स मी ठेवल्यात. ठीक आहे. पण त्या स्लाइड्स पेक्षा ना मला जे हे डिस्कशन जे आहे ना सुरुवातीचं, हे खूप महत्वाचं वाटतं. का माहिती का, हे पहिलं लेक्चर आहे आपलं आज. खूप लोक अशी आहेत जे वेगळ्या बॅकग्राऊंड मधनं आहे. म्हणजे बँकिंग, पहिले तर आहे एक मिसकन्सेप्शन खूप लोकांना की बँकिंग करायचं म्हणजे फक्त बीकॉम वाले वगैरे कॉमर्स बॅकग्राऊंड असलेलं करू शकतात. तसं काही नाहीये. ठीक आहे. ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधलं झालेलं आहे तुमचं, डिग्री कोणतीही आहे, तर तुम्ही बँकिंगसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे. पहिली गोष्ट ती क्लिअर करून द्या. बाकी लेट्स कम टू द टॉपिक. आपण काय बोलत होतो तर, की प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधून आलेला आहे. म्हणजे कोणी बीएससी करत होतं, नंतर डिसिजन घेतलाय आता बँकिंग कडे येण्याचा. कोणी बीए ला होतं, कोणी इंजिनिअरिंग करत होतं, आणि आता मध्येच त्यांच्या डोक्यात आलं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे, किंवा ह्या गोष्टी आपल्यासाठी नव्हत्याच, आपण चुकून या गोष्टींकडे आलो. पण आता आपल्याला एक चांगला ट्रॅक किंवा मग एक चांगले डिरेक्शन भेटणं गरजेचं आहे. जे युपीएससी एमपीएससी करायची का, किंवा मग दुसरं काही बिझनेस कडे जायचं का, तर मग याच्यामधून काहीतरी विचार करता करता मग तो बँकिंग एक ऑप्शन समोर येऊन गेलो. किंवा एक क्राऊड असा आहे की कोणाचं तरी सक्सेस बघून, म्हणजे कुठंतरी युट्यूबला, कुठंतरी इंस्टाग्रामला रील्सला बघितलं कोणीतरी सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट, त्याचं ते सेलिब्रेशन वगैरे बघून मग ते अट्रॅक्ट झालेले लोक त्या फील्डकडे. तसाही काही क्राऊड. किंवा काही लोक आहेत ज्यांच्या फॅमिली, कोणी फॅमिलीमध्ये, कोणी फ्रेंड्स मध्ये कोणी एखादा असेल ज्याचं सिलेक्शन झालंय, मग त्याची लाईफस्टाईल बघून कदाचित तुम्हालाही वाटत असेल की आपण करावं. पण हे जितकं दिसतं तितकं ग्लिटरिंग आहे का खरंच? ठीक आहे. तर खूप ऑनेस्टली सांगायचं ठरलं तर नाही, तितकं ग्लिटरिंग तर नाही हो या गोष्टी. जेवढं वाटतात तेवढं इझी पण नाही राहिलं. ठीक आहे. खूप क्लिअरली सांगतो मी तुम्हाला. आधी एक काळ होता की जेव्हा लोक एमपीएससी युपीएससीचं प्रिपरेशन करता करता मग तिथून होत नाही म्हणून मग एक बॅकअप प्लॅन म्हणून बँकिंगला बघायचे, आणि मग युपीएससी एमपीएससी करता करता तिकडे शिफ्ट व्हायचे, आणि 3-4 महिन्यात 5 महिन्यात एक रिझल्ट घेऊन बँकिंगचा इकडे जॉईन करून घ्यायचे. तिकडे नाही जमलं युपीएससी एमपीएससी कडे तर. पण आता बिलकुल तशी सिच्युएशन इकडे राहिलेली नाही. ठीक आहे. एका एका फॉर्म साठी एसबीआयच्या म्हणा किंवा बाकी कोणत्या आयबीपीएसच्या ज्या एक्झाम्स आहेत, तर जवळपास 5-5, 10-10 लाख फॉर्म येत आहेत प्रत्येक छोट्या पोस्टसाठी. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कॉम्पिटिशन कोणत्या लेवलला आहे. आणि अशा कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर तुमच्यामध्ये खूप डेडिकेशन असणं गरजेचं आहे, खूप क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की आपण नेमकं करतोय काय. ठीक आहे. उगाच करायचं म्हणून करत असाल
किंवा कोणाच्या तरी म्हणण्यावर ट्राय करून बघू, झालं तर झालं, ठीक आहे. किंवा मग तुम्ही जॉब करताय एका साईडला किंवा दुसरं काहीतरी तुमचं मास्टर्स चालू आहे आणि अशा गोष्टी करता करता तुम्ही करण्याचा विचार करत असाल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही करू नका. ठीक आहे. कारण उगाच टाइमपास करण्यात काही अर्थ नाही आणि आत्ता काय आहे ना, आता तो टाइम पण नाही आहे. म्हणजे लाईफमध्ये काही डिसिजन्स असे असतात ते रिव्हर्सिबल असतात आणि काही असे असतात जे इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे तर तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं तर आता एखाद्याचं असेल की 12वी नंतर मला ह्या फील्डमध्ये डिग्री नव्हती घ्यायची, ठीक आहे. पण मी काही चुकीचे डिसिजन घेतले आणि तिकडं त्या फील्डमध्ये आलो. पण स्टील तुमच्याकडे एक संधी आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ना, आता तुम्ही मास्टर्स करण्यासाठी म्हणता किंवा काहीतरी दुसरं बिझनेस कडे जाऊ शकता किंवा काही एक नवीन स्किल डेव्हलप करू शकता. हा डिसिजन थोडा रिव्हर्सिबल होता, म्हणजे इतकं फारसं नुकसान नाही झालं तुमचं, ठीक आहे. पण आता काय आहे ना, तुमचं ग्रॅज्युएशन होऊन गेलंय, तुमचं मास्टर्स होऊन गेलंय. त्यानंतर काही लोक तर त्याच्यानंतर जॉब केलाय काही दिवस, ठीक आहे. खूप टाइम होऊन गेला, तुम्ही ऑलमोस्ट 25, 26, 27 या एज मध्ये आहात किंवा एक जर ब्रॉड रेंज म्हणलं तर 20 ते 30 या रेंजमध्ये जर तुमचं एज असेल तर आता जर चुकीचे डिसिजन्स काही बनवले तर ते इरिव्हर्सिबल असतील. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पूर्ण तुमच्या लाईफवर पडेल, काहीही चुका असतील त्या. मग त्या करिअरच्या बाबतीत तर व्हायला नकोच, ठीक आहे. बाकी तरी एक वेळेस काहीतरी पुढे मागे होऊ शकतं, पण करिअरच्या बाबतीत जर ह्या एजमध्ये जर तुम्ही चूक करताय तर तिचा इम्पॅक्ट खूप जास्त मोठा असेल. मग आता तुम्ही जर एवढा मोठा डिसिजन घेताय की तुमचं जे जे तुमचं फील्ड आहे ते सोडून तुम्ही बँकिंग करण्याचं जर डिसिजन घेताय, तर मला माझी जबाबदारी ही की तुम्हाला काही गोष्टींची क्लॅरिटी देऊन तर सुरुवात करायची ठरलं तर नेमकं कोणी बँकिंग करायला पाहिजे, नेमकं तुमच्यामध्ये काय क्वालिटीज असणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं बँकिंगची एक चांगली गोष्ट आहे ना की बँकिंग सगळ्यांना फेअर चान्स देते. फेअर चान्स म्हणजे काय नेमकं, म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय केलं ना, काही मॅटर्स करत नाही. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून केलं, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना अभ्यास केला किंवा मग नाही केला, ठीक आहे. ग्रॅज्युएशनला असताना अभ्यास केलाय की नाही केलाय, की ठीक आहे. कितपर्यंत तुमचा चांगला अभ्यास आहे, तुम्ही किती हुशार होते लहानपणापासून अकॅडमिक्स मध्ये, तुमचं नेमकं काय स्कोअर काय होता वगैरे. बँकिंग तुमच्याकडे ह्या कोणत्याच गोष्टी डिमांड करत नाही, ठीक आहे. कोणत्याच गोष्टी नाही. म्हणजे तुम्ही अगदी बेसिक पासून सुरू करू शकता आणि एकदम ऍडव्हान्स पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तुमच्या बाकीच्या मागच्या नॉलेजची काही गरज नाही, ठीक आहे. हे मी खूप क्लिअरली सांगतो. तर मग ही एक अपॉर्च्युनिटी त्या लोकांसाठी जे कदाचित थोडासा ट्रॅक थोडा त्यांचा ऑफ ट्रॅक गेले असतील, ते की अभ्यास नसेल केला मधल्या काळामध्ये, अभ्यासाशी तितकं कनेक्ट नसेल राहिला, पण मग आता ती गोष्टी त्या गोष्टीची जाणीव झाली, ठीक आहे, की आपल्याला काहीतरी करणं आहे. पण मग आता एक संधी मिळत नाही, अपॉर्च्युनिटी मिळत नाही काहीतरी करण्यासाठी. त्यांच्यासाठी बँकिंग एक हा एक प्लॅटफॉर्म पण म्हणू शकतो आपण, स्वतःला सिद्ध करण्याचा असू शकतो, ठीक आहे. कारण इथं काय आहे ना की तुम्ही एकदम बेसिक पासून सुरुवात करता आणि प्रत्येकाला इथं काय आहे ना, जो खूप हुशार होता ना आधी, त्याला पण तितकीच मेहनत करणं आहे जितकं एक नवीन दुसरा मुलगा आहे ज्याने अभ्यास नाही केलाय आधी, त्याला जितकी करणं आहे, ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की इथं तो बायसनेस नसणार आहे की तुम्ही आधी किती हुशार होते किंवा आधी तुम्ही काही केलंय की नाही. हा बायसनेस इथं नसणार आहे. ही एक बँकिंगची चांगली गोष्ट मला वाटते. त्याच्या व्यतिरिक्त बँकिंग हा एक ना मधला मार्ग आपण म्हणू शकतो. आता मधला मार्ग म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं, म्हणजे तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट जॉब बद्दल विचार करताय की मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, पण मग युपीएससी एमपीएससी करायला गेलं तर तिथं सक्सेस रेशो काय आहे आता हे तुम्हाला चांगलंच माहिती, ठीक आहे. किंवा मग त्याच्यामध्ये टाइम किती लागतोय किंवा त्याच्यामध्ये पैसा किती खर्च होतोय, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आयडिया आहे. आणि जर तुमच्याकडं असं असेल ना की टाइम पण कमी, त्यानंतर फायनान्शियल स्टेबिलिटी तितकी नाही, तर मग तुम्ही नक्कीच बँकिंगकडेच यायला पाहिजे. बँकिंग मध्ये काय आहे ना की जर तुम्ही तेवढं पोटेन्शियल असेल तुमच्यामध्ये खरंच, ठीक आहे, तेवढं डेडिकेशन जर असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये जॉब घेऊ शकता, गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर करू शकता. दुसरं म्हणजे इथं खूप जास्त तुम्हाला गरजच नाही काही फायनान्शियल स्टेबिलिटी असण्याची, का तुम्हाला खूप पैसा वगैरे लागणार आहे तयारीच्या काळात, असं बिलकुल नाही. खूप कमी खर्चामध्ये तुम्ही सगळे प्रिपरेशन सगळी तयारी करू शकता. याच्या व्यतिरिक्त
टाइमचा फॅक्टर तर आपण बोललेलो आहे. हा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सक्सेस रेशो. बाकी सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामच्या तुलनेत बँकिंग या फील्डमध्ये स्पेशली क्वांट येणार इंग्लिश या सिलेबसच्या बेसिसवर ज्या एक्झाम्स होतात त्या नंबर ऑफ एक्झाम्स जास्त आहेत. ठीक आहे, जागा पण जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये ना खूप सगळ्या एक्झाम्स ऍटलिस्ट तुम्ही म्हणजे मिनिमम मी म्हणतो ना 20 एक्झाम्स तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जर तुम्ही द्यायचं ठरवलं तर 20 एक्झाम्स कुठेच जात नाही. इतक्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर असतात या सगळ्या एकदा तुम्ही सिलेबस कम्प्लीट करून घेता येतात. मग ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही जरी फेल्युअर आलंच तर तुम्हाला रडायला पण टाइम नाही, लगेच तुमच्या समोर दुसरी एक्झाम येऊन उभी राहा. ठीक आहे, हे एक चांगल्या गोष्टी झाल्या बँकिंगच्या. आता थोडं निगेटिव्ह बद्दल बोलायचं ठरलं तर एक गोष्ट आहे की बँकिंग मध्ये वर्कलोड आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी असं असेल की जो विचार करतोय की तितका आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये जसं असतं टिपिकल गव्हर्नमेंट जॉबमध्ये की वर्कलोड फारसा राहत नाही. ठीक आहे, सुट्ट्या वगैरे खूप मिळतात. तर इकडे ती अपेक्षा तुम्ही ठेवू नका. इकडे वर्कलोड आहे, भरपूर वर्कलोड आहे बँकिंग मध्ये. सुट्ट्यांचा पण प्रॉब्लेम आहे का खूप लोकांना तर आपलं समजा ट्रान्सफर वगैरे आपल्या शहराकडे मिळत नाही, त्या गोष्टीचाही प्रॉब्लेम आहे. या गोष्टी पण आहेत. ठीक आहे, या गोष्टींचाही थोडंफार अंदाज असणं गरजेचं आहे, थोडी मनाची तयारी असणं गरजेचं आहे तसंच. बाकी पॉझिटिव्ह जास्त आहे, नक्कीच जास्त आहे पॉझिटिव्ह. सॅलरी सगळ्यात चांगली जी मिळते ती बँकिंग मध्ये मिळते, म्हणजे ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटेटिव्ह और गव्हर्नमेंट एक्झाम्स जर तुम्ही क्लिअर करताय तर त्यांच्या तुलनेमध्ये सॅलरी बँकिंग मध्ये चांगली मिळते. ठीक आहे, म्हणजे क्लेरिकल कोणताही क्लेरिकल तुम्ही जर आता घेतलं तर एक अराउंड 50,000 आणि जर ऑफिसर जर घेतलं तर अराउंड 1 लाख. मी एक्झॅक्ट फिगर्स बोलत नाही, हे एक रफ सांगतोय मी तुम्हाला. 50,000 आणि 1 लाख एक तुम्ही दोन नंबर लक्षात ठेवू शकता की एंट्री लेवलला एखाद्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये एवढी सॅलरी म्हणजे खूप चांगली सॅलरी. त्याच्या व्यतिरिक्त इकडे एक चांगली गोष्ट आहे की ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे तुम्हाला जर उद्या तुम्ही बँकमध्ये जॉब करताय आणि तुम्हाला प्रमोशन घ्यायचंय तर मग प्रमोशन घेण्यासाठी तुम्हाला मग तुमचे जे सिनियर आहे त्यांच्या मागे मागे फिरणे किंवा मग त्यांची कामं करणे अशा गोष्टी नाही आहेत इथे. ठीक आहे, इकडे पॉलिटिक्स ऑलमोस्ट झिरो. बँकिंगमध्ये तुमचं प्रॉपर कामाचं रेकॉर्ड असतं, सगळ्या गोष्टींचं तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक केला जातो आणि त्या बेसिसवरच तुमचे प्रमोशन्स होतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक त्या खूप कमी असे सेक्टर उरले असतील मी म्हणतो, खूप कमी, की एवढी पारदर्शकता उरली. ठीक आहे, त्याच्यामुळं ती एक चांगली गोष्ट आहे. बाकी आपण आता थोडस पुढे जाऊया. ठीक आहे, आता नेमकं कोणकोणत्या एक्झाम्स आपण देऊ शकतो. पहिले तर ज्या की फेमस एक्झाम्स आहेत, IBPS पीओ, MPS क्लर्क, SBI पीओ, SBI क्लर्क, RRबी पीओ, RRबी क्लर्क, या सगळ्या एक्झाम्स बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. याच्या व्यतिरिक्त पण रेग्युलेटरी बॉडीजच्या पण एक्झाम असतात, जसं RBI आहे, नाबार्ड आहे, यांच्यामध्ये असिस्टंटच्या येतात. बाकी पण रेग्युलेटरी बॉडीज मध्ये असिस्टंटच्या वगैरे ज्या ऑफिस अटेंडंट वगैरे त्या एक्झाम पोस्टसाठी ज्या एक्झाम्स असतात त्या पण आपल्या सिलेबसवर कव्हर होऊन जातात. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स सेक्टरमध्ये सेम जसं पीओ असतो तसंच इन्शुरन्स मध्ये एओ असतो. एओ म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. ठीक आहे, जसं बँकमध्ये क्लर्क असतो तसं इन्शुरन्स मध्ये असिस्टंट. ठीक आहे, तर मग या अशा खूप सगळ्या एक्झाम्स तुम्ही या सेम सिलेबसच्या बेसिसवर देऊ शकता, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपण सॅलरी बद्दल पण बोललोय. ठीक आहे, करिअर बद्दल प्रमोशन वगैरे खूप ट्रान्सपरंटली होतं, त्याबद्दल मी सांगितलंय. आता कॉम्प्रिहेन्सिव्ह बेनिफिट्स, ठीक आहे, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही बँकमध्ये जॉब करताय तर तुम्हाला मेडिकल बेनिफिट्स असतात. म्हणजे काय नाही, तर तुम्हाला आणि तुमच्या डिपेंडन्स, त्याच्यामध्ये तुमचे आई वडील येऊ शकतात, तर त्यांचा पूर्ण जो पण मेडिकलचा खर्च असतो, हॉस्पिटलचा खर्च असतो, तो सगळा बँकच करतो. ठीक आहे, म्हणजे आता मी SBI मध्ये आहे, SBI ची पण अशी सिलिंग तर काही फिक्स नाही, पण मग जेवढा पण खर्च येईल, किती किरकोळ असो मोठ्यातला मोठा खर्च असो आपला, तो आपल्या आई वडिलांचा, डिपेंडन्सचा, तर तो खर्च सगळा बँक करते, जी की खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कोणावर अशी वेळ येऊ नये, स्पेशली कोणत्या मुलावर अशी वेळ येऊ नये की आई वडिलांचे काहीतरी हेल्थचा इश्यू आहे आणि स्वतः
एकदम हतबल झालाय आणि काही करू शकत नाही, ठीक आहे, ती कंडिशन म्हणजे सगळ्यात खराब कंडिशन, ठीक आहे. ही सिच्युएशन खरंच कोणावर घेऊ नये मी, आणि हे जवळून बघितलं मी या गोष्टी कधीतरी, ठीक आहे. तर त्यामुळे हे मेडिकल बेनिफिट्स वगैरे या गोष्टी खरंच खूप चांगल्या बँकमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त हाऊसिंग अलाउन्सेस वगैरे किंवा कार लोन वगैरे, पर्सनल लोन तुम्हाला एकदम कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये मिळून जातो तुम्ही जेव्हा जॉब करताय. जे लिटरली जिथं लोकांना 10-10, 12-12% वर जिथं लोन मिळत आहे, ते पण कंपाऊंड इंटरेस्ट नाही, तिथं तुम्हाला अराउंड 5% सिम्पल इंटरेस्ट नाही मिळत. आता ते तुम्ही जर कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुम्हाला डिफरन्स कळेल की किती मोठा डिफरन्स पडतो, जवळपास अर्ध, ठीक आहे. म्हणजे 50% अमाऊंट तुम्ही पे करता, अराउंड 50 to 60% लेट्स से 60%. आणि म्हणजे चांगले फॅसिलिटीज चांगल्या आहे. जर तुम्ही बँकमध्ये जॉब करताय तर मिनी विल नेव्हर बी द प्रॉब्लेम, ठीक आहे. पैशाचा कधीच प्रॉब्लेम राहणार नाही, बँक ठीकठाक पैसे तुम्हाला प्रोव्हाइड करते. फक्त अपेक्षा एवढी तुमच्याकडून की तुम्ही काम करण्याची तयारी ठेवा, हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा. बाकी बँक तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करते, ठीक आहे. नेक्स्ट, बाकी जॉब सिक्युरिटी, वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स तर बँकमध्ये, आता ही स्लाइड टाकताना मीच विचार करत होतो, बँकमध्ये वर्क लाईफ बॅलन्स फारसं चांगलं नाही. इन्शुरन्सच्या जॉबमध्ये मात्र आहे, किंवा रेग्युलेटरी बॉडीमध्ये जर तुम्ही जाताय तर वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे. मी खूप क्लिअरली सांगतो, कारण मला ते उगाच शुगर कोटेड बोलायला आवडत नाही, ठीक आहे. जिथं निगेटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह सांगितलं गरजेचं आहे, ठीक. मोस्टली काय होतं ना, लोक ज्या निगेटिव्ह गोष्टी त्या लपवून ठेवतात आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह समोर ठेवतात आपल्याला. तर ते त्या गोष्टी मला काय कधी करायला पटत नाही. जे निगेटिव्ह आहे ते आहे. बँकमध्ये वर्क लाईफ बॅलन्स सॅम्पल होतो तर होतो, ठीक आहे. बाकी इन्शुरन्समध्ये किंवा रेग्युलेटरी बॉडीमध्ये वगैरे जाताय तुम्ही तर पण काही प्रॉब्लेम येत नाही तितका. ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज खूप असतात. म्हणजे इव्हन आताचे जे एसबीआयचे चेअरमन आहे त्यांनी पीओ म्हणून जॉईन केलं होतं, ठीक आहे, कधीतरी. म्हणजे तुम्ही पोटेन्शियल समजू शकता की कुठपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही एक सामाजिक तुमची जबाबदारी पण पार पाडताय. जर तुम्ही बँकमध्ये जॉब करताय, इन्शुरन्समध्ये जॉब करताय, कस्टमर डिलिंग आहे तुम्हाला, तर लोकांचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करताय, तर मग इनडायरेक्टली तुम्ही काहीतरी समाजामध्ये पण तुमचं एक कॉन्ट्रीब्युशन देत आहे, ठीक आहे, जी एक खूप चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आता नेमकं आपला काय प्लॅन असणार आहे, ठीक आहे. आता सुरुवातीला सगळ्यात महत्वाचे फाउंडेशन आणि कन्सेप्ट, ठीक आहे. आता खूप लोक आहेत ज्यांनी आधी तयारी केलेली नाही, बिलकुल त्यांना काहीच माहिती नाही, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. अगदी म्हणजे टेबल्स पासूनच आपण सुरुवात करणार आहोत, ठीक आहे. टेबल्स पासून तर जे पण आपल्या सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत तिथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत व्यवस्थित, बेसिक पासून. त्याचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ते सगळं माझ्यावर सोडून द्यायचं. सिलेबस कसा कव्हर करून घ्यायचा किंवा तुमच्यापर्यंत गोष्टी व्यवस्थित कशा कन्वे करायच्या ही जबाबदारी माझी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, क्लासवर्क असेल, होमवर्क असेल, ते पण आपलं खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित रेडी, ते तुम्हाला सगळं टाइम टू टाइम दिलं जाईल. तुमची जबाबदारी एवढीच असेल की सांगितलेल्या गोष्टी वेळेत करायच्या, ठीक आहे. बाकी तुमच्याकडून काहीच अपेक्षित नाही, तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलं जाणार, सगळं स्पून फिडिंग केलं जाणार आहे. फक्त तुम्हाला ओबिडियंटली सगळ्या गोष्टी करायच्या, बाकी काहीच नाही. त्यानंतर जेव्हा फाउंडेशन कॉन्सेप्ट आपल्या गोष्टी क्लिअर होतील, मग ऍडव्हान्स गोष्टी, मग त्याच्यामध्ये मेन्सचा पार्ट आपण म्हणू शकतो. तो मेन्सचा पार्ट कसा करायचा, काय त्याची प्रॅक्टिस कशी करायची, या सगळ्या गोष्टी पण मी तुम्हाला टाइम आल्यावर सांगेन. मग हे जरा प्री मेन्स व्यवस्थित तुमचं फाउंडेशन तयार झाल्यानंतर आपण मॉक टेस्ट देणार आहोत. मॉक टेस्ट देताना आपण त्या ग्रुपमध्येच देणार आहोत, ठीक आहे. ज्याने की एक फेअर कॉम्पिटिशन आपली राहील एकमेकांसोबत. आणि कॉम्पिटिशन असेल ना, तर जिथं कॉम्पिटिशन असते तिथं प्रोग्रेस असते, म्हणजे असते, ठीक आहे. कॉम्पिटिशनला खूप लोक बऱ्याचदा निगेटिव्ह घेतात की कॉम्पिटिशन हा निगेटिव्ह वर्ड आहे, पण आय डोंट थिंक की तो निगेटिव्ह वर्ड कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन असायलाच पाहिजे, तरच तुमची प्रगती होते, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण मॉक टेस्ट करताना किंवा मग अजून पण बाकी ग्रुप ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं कॉम्पिटिशन करणारच आहोत, ठीक आहे. एकमेकांसोबत कॉम्पिट करणारच आहोत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाकी मग लास्टला आपण काही रिव्हिजन क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अरेंज करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त नेमकं काय असणार आहे, तर सुरुवातीला
काय होतं ना की मोटिवेशनची गरज असते. म्हणजे तुम्ही आता जेव्हा नवीन फील्ड एखादी चूज करताय तर सुरुवातीला मोटिवेशन फार गरजेचं आहे. मग ज्या लोकांनी ना याच्यामध्ये सक्सेस अचीव्ह केलंय या फील्डमध्ये, तर मी ट्राय करणार आहे ना जे बेस्ट मधले बेस्ट स्टुडंट जे माझ्या ओळखीत आहेत, ठीक आहे, किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, जे खूप सिन्सिअरली ज्यांनी तयारी केली आहे आणि चांगल्या पोस्टवर आहे, त्यांना आपण 1-2 आठवड्यामध्ये एक सेशन त्यांचं ठेवत जाऊ. ठीक आहे, एक आठवड्याला जमलं तर एक आठवड्याला किंवा 2 आठवड्यातून एखादं सेशन आपण अरेंज करत जाऊ, ज्याने की तुम्हाला एक थोडंसं मोटिवेशन भेटत राहील. ठीक आहे, पुढच्याच आठवड्यात लगेच एक सेशन आपण अरेंज करू. ठीक आहे, तर डोक्यात आहे सगळं की कोणाला आणायचं काय, ते सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतीलच. ठीक आहे, बाकी हे सगळ्या गोष्टी काही नाही की तुम्हाला क्लासवर होमवर्क तुमचा टाइम टू टाइम ग्रुपवर मिळत जाईल. त्यानंतर पीडीएफ नोट्स पण तुमच्याकडे अवेलेबल असतील, त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. ओके, ठीक आहे. बाकी अजून पण काही गोष्टी आहेत जसं टाइम टेबल वगैरे. तर टाइम टेबल मी व्यवस्थित ग्रुपवर शेअर करू. पीडीएफ आहे ती, तर पीडीएफ ग्रुपवर टाकून देईल, तेवढे बघून घ्या. आणि त्याच्यानंतर मग आता उद्यापासून मात्र आपण रेग्युलरली आपले क्लासेस चालू करणार आहोत. मग क्लासेसचा टाइम कसा असणार आहे, तर पहिले तर एक लक्षात घ्या की 6 ते 8:30. ठीक आहे, 6 ते 8:30 मध्ये कॉन्टेलरचं आपलं लेक्चर होईल. आणि त्याच्यानंतर मग इंग्लिशचं काय, ते इंग्लिशचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतील. इंग्लिशचा मी एक सेपरेट एक व्हिडिओ रेकॉर्डेड टाकणार आहे इंग्लिशच्या स्टडी प्लॅन बद्दल, कारण इंग्लिश खूप महत्वाचं आहे. इंग्लिश शिवाय रिझल्ट येणं आता खूप मुश्किल झालं. ठीक आहे, आधी होतं कॉन्टेलरच्या बेसिसवर रिझल्ट येऊन जायचे, पण आता इंग्लिश पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मग इंग्लिश कसं करायचं, आणि त्याचं काही टेन्शन घेऊ नका की इंग्लिश खूप अवघड आहे मग आता होईल की नाही, जमेल की नाही आपल्याला, त्याचा फारसा विचार करू नका. मी सगळं व्यवस्थित सांगेन, तर इंग्लिशचं एक प्रॉपर स्टडी प्लॅन मी बनवून देणार आहे. कसं करायचं काय ते सगळं शेअर करणार तुमच्याशी. ती सगळी जबाबदारी माझी. ठीक आहे, तुम्ही तुमच्या साईडने फक्त एवढं प्रॉमिस करा की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो कराल. ठीक आहे, आणि ऍटलिस्ट काही दिवसांसाठी ब्लाइंडली फॉलो करा. स्वतःचं काही डोकं लावू नका. एवढं तुम्ही जर तुमच्या साईडने प्रॉमिस करताय तर रिझल्ट आपला हमखास येऊनच जाईल. ठीक आहे, ज्या पण गोष्टी आपण इथे क्लासमध्ये घेतोय ह्या 10 लोकांच्या विचारांनी करून, म्हणजे 10 लोकांचे विचार घेऊन करतो. की जे लोक सिलेक्टेड आहे, सिनियर आहे, त्यांच्याशी कन्सल्ट करून करून आपण या सगळ्या गोष्टी बनवल्यात, फ्रेम केल्या. ठीक आहे, या उगाच असं काही बनवायचं म्हणून बनवलेलं नाही. ठीक आहे, जो पण आपला सिलेबस आहे किंवा ज्या पण नोट्स आहेत त्या खूप प्रीमियम आहे, खूप प्रीमियम. ते तुम्हाला कळेलच जेव्हा आपण करू सगळ्या गोष्टी सॉल्व. बाकी काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही डिरेक्टली मला मेसेज करा, मी मेसेजवर तुम्हाला रिप्लाय देईन. आणि ग्रुपमध्ये काय काय असेल बाकीच्या ज्या पण सूचना आहेत त्या मी ग्रुपमध्ये टाकून देतो. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय.